नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. बुलेट रॅपिड फायरमध्ये सर्वांचं स्वागत करतो. 13 फेब्रुवारीच्या चालू घडामोडीच्या लेक्चरमध्ये रोज सकाळी 6 वाजता तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला भेटत आहे. चालू घडामोडीचं रिव्हिजन तुमचं खूप छान पद्धतीनं होत असेल. चला 13 फेब्रुवारीमधील जेवढे पण महत्त्वाचे प्रश्न असतील, हे महत्त्वाचे प्रश्न आपण बघूयात. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जरूर लाईक करायचं आहे. ओके. आणि स्पेशल पोलीस भरतीसाठी जो आपलं वर्धेचा पुस्तक आहे, हे जर पुस्तक तुम्ही कोणाला घ्यायचं असेल किंवा घेतलं असेल तर चांगली गोष्ट आहे. नाही घेतलं तर लवकरात लवकर पुस्तक घ्यायचं आहे. मार्केटमध्ये पुस्तक अवेलेबल आहे. 270 तुम्हाला घरपोच भेटून जाईल. ह्या QR कोडवर तुम्हाला पुस्तक मागवून घ्यायचं आहे. ह्या नंबरला WhatsAppला मेसेज करा किंवा दुकानामध्ये जाऊन देखील तुम्ही पुस्तक कोणतेही खरेदी करू शकता. राजगुरू पण पुस्तक आहे आपलं, जे तुमचं संपूर्ण GK कव्हर करतं. 22,500 प्लस वन लाइनरचा हा ठोकळा आहे. चला मागच्या लेक्चरचा पहिला प्रश्न बघूयात आपण, जे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारलं होतं. नुकतेच अमेरिकेने आपले अधिकृत भाषा म्हणून कोणत्या भाषेला घोषित केलेलं आहे? ही भाषा आहे इंग्लिश. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा. इंग्लिश जी भाषा आहे ती अमेरिकेने आपली अधिकृत भाषा म्हणून काय केलेलं आहे? घोषित केलेलं आहे. चला अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच $1 ट्रिलियन बाजार मूल्यापर्यंत पोहोचणारी जगातील पहिली रिटेल कंपनी ही कोणती बनलेली आहे? ही पहिली जगातील रिटेल कंपनी आहे, ज्याचं नाव आहे वॉलमार्ट. वॉलमार्ट लक्षात ठेवा, वॉलमार्ट आहे अमेरिकेची कंपनी. दरवर्षी जागतिक डाळ दिन हा कधी साजरा केला जातो? हा 10 तारखेला 10 फेब्रुवारीला असतो. लक्षात ठेवा, वर्ल्ड पल्सेस जागतिक डाळ दिन 10 फेब्रुवारी. कोणत्या रेल्वे स्थानकावर ASC अर्जुन हा पहिला मानवीय रोबोट नुकतेच सादर करण्यात आलेला आहे? तर हे पहिला मानवी रोबोट सादर करण्यात आला आहे विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावरती. विशाखापट्टणम लक्षात ठेवा, जे की आंध्र प्रदेशमध्ये एक रेल्वे स्टेशन आहे. नुकतेच आलेले रिक्लेमिंग इनक्रेडिबल या पुस्तकाचे लेखक कोण असतील? त्यांचं नाव आहे नवीन कुंडू. नवीन कुंडू. इटलीमध्ये होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिक 2026 साठी भारताकडून मशाल वाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? हे भारताकडून मशाल वाहक कोण असतील? तर त्यांचं नाव आहे अभिनव बिंद्रा. अभिनव बिंद्रा लक्षात ठेवा. त्यानंतर कोणत्या राज्याने 2026 हे वर्ष कृषी कल्याण वर्ष म्हणून काय केले? घोषित केलेलं आहे? हे कृषी कल्याण वर्ष आहे मध्य प्रदेश सरकारचं. मध्य प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री आहेत मध्य प्रदेशचे मोहन यादव यांनी हे घोषित केलेलं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्रातील एकूण 12 जिल्ह्यामधून जाणारा जो शक्तिपीठ महामार्ग आहे, हा शक्तिपीठ महामार्ग कोणत्या 2 ठिकाणांना जोडणार आहे? तर शक्तिपीठ महामार्ग जोडणार आहे नागपूर टू सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग लक्षात ठेवा. सिंधुदुर्ग ॲक्च्युली ते नागपूर गोवा आहे, पण लक्षात ठेवा की नागपूरमध्ये पण नाही येतो. नागपूरच्या अगोदर वर्धापासून ॲक्च्युली. ओके, वर्धा टू सिंधुदुर्ग, पवनारपासून पत्रादेवीपर्यंत. त्यानंतर पुढचा प्रश्न. नुकतेच नारिका या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर कोण बनले आहेत? तर ते सायना नेहवाल आहेत. सायना नेहवाल लक्षात ठेवा, सायना नेहवाल. आणि हा जो काय 12 जिल्ह्यातून आहे तो आता 13 जिल्ह्यातून जाणार आहे. सातारा याच्यामध्ये नवीन ॲड झाले, लक्षात ठेवा, शक्तिपीठ महामार्गामध्ये. पुढचा प्रश्न. नुकतेच भारतातील 58वे व्याघ्र प्रकल्प कोणते बनलेला आहे? हे आहे माधव व्याघ्र प्रकल्प, जो की मध्य प्रदेश राज्यामध्ये येतो, माधव. नुकतेच मांडण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये महात्मा गांधी ग्राम स्वराज योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ही योजना आहे वस्त्रोद्योग, खादी ह्याला प्रमोट करण्यासाठीचं हे योजना आहे, लक्षात ठेवा. कोणत्या राज्यात 10,000 महिलांनी मिळून एक नृत्य सादर केलं नुकतंच, ज्या नृत्याचं नाव आहे बगुरुंबा? हे सादर केलं आहे आसाम राज्यामध्ये. आसाम राज्यामध्ये सादर केला तो बगुरुंबा नावाचं नृत्य. नुकतेच हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे HPCLचे नवीन अध्यक्ष कोण मिळाले असतील? ज्यांचं नाव आहे विकास कौशल. विकास कौशल. नुकतेच महिलांच्या सुरक्षेसाठी प्रोजेक्ट हिफाजत कोणत्या राज्याने सुरू केला आहे? तर हा राज्य आहे पंजाब. पंजाब लक्षात ठेवा, प्रोजेक्ट हिफाजत पंजाब आहे. नुकतेच उद्रेक झालेला एक ज्वालामुखी आहे, त्याचं नाव आहे फ्युएगो.
हा ज्वालामुखी पर्वत कोणत्या देशातील आहे? हा आहे ग्वाटेमाला. देश आहे ग्वाटेमाला आणि ग्वाटेमालाची राजधानी आहे ग्वाटेमाला सिटी. नुकतेच DRDOने ओडिशातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रामधून मध्यम श्रेणीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कशाची यशस्वी चाचणी केलेली आहे? तर ते आहे अग्नी 3. अग्नी 3. त्यानंतर आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये नवीन आयकर स्लॅबनुसार किती लाखांच्या वर 30% कर आकारला जाणार आहे? तर 24 लाखांच्या वर आहे, लक्षात ठेवा. 24 लाखाच्या वर असेल तर 30% कर आकारला जाईल. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. चला, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या. नुकतेच कोणत्या राज्यात सिग्मो फेस्टिवल 2025 पार पडलेला आहे? सिग्मो फेस्टिवल 2025 ऑप्शन तुमच्या समोर, उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. चला, जाता आता सांगतो, राजगुरू जो आपलं पुस्तक आहे, हे पुस्तक तुम्हाला मूळ किंमत आहे 790 आहे. हे पुस्तक तुम्हाला 499ला घरपोच भेटून जाईल. ह्या नंबरला मेसेज करायचा आहे. नाथवर्धीचा पुस्तक आहे, मूळ किंमत 390 आहे. हे पुस्तक तुम्हाला घरपोच भेटून जाईल 270 रुपयाला. स्वप्नपूर्ती पुस्तक 340 त्याची मूळ किंमत आहे. हे पुस्तक तुम्हाला भेटेल 230 रुपयाला घरपोच. ओके. चला, हे तिन्ही पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही दुकानात जाऊन देखील पुस्तक खरेदी करू शकता. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चला, इथे थांबूयात आपण. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. जाता लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद.